नमस्कार, मी द्वारकानाथ संजगिरी. तुमचं सगळ्यांचं या FB लाईव्ह मध्ये स्वागत. आपण सगळेजण असे घरात बसलेलो आहोत. खरं तर हे छानपैकी क्रिकेटचे दिवस, आत्ता IPL असतं, त्याच्यानंतर आणखीन इतर दौरे होते. मग एक एक खेळाचा मोसम सुरू झाला असता. पण हे असं घरात बसणं थोडंसं विचित्र वाटतं. पण आपला नाईलाज आहे. आपल्याला ह्या कोरोनाशी लढायलाच हवं. आणि तुमचे प्रश्न येण्यापूर्वी मी एक दोन किस्से तुम्हाला सांगणार आहे की हे क्रिकेटपटू कसे त्यांच्या काळात लढले आणि त्यांच्या लढाईतून आपण काय घ्यायला पाहिजे, आपण काय समजायला पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यात पहिलं जे उदाहरण देणार आहे ना, ते सर डॉन ब्रॅडमन या फलंदाजाचं देणार आहे. कारण ग्रेटेस्ट बॅट्समन आर्ग्युएबली म्हणू आपण पाहिजे तर, की काही मंडळींचं म्हणणं असू शकेल की सचिन तेंडुलकर मोठा आहे, लारा मोठा आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण सर डॉन ब्रॅडमन जर आपण रेकॉर्डचा विचार केला तर सर डॉन ब्रॅडमनच्या जवळ जाणारा फलंदाज नाहीये. त्याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही वाचलं असेल की 1930 साली ज्या वेळेला इंग्लंडमध्ये सर डॉन ब्रॅडमन पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांनी लीड्सच्या कसोटीमध्ये एका दिवसात त्रिशतक ठोकलं. म्हणजे लंच पर्यंत एक शतक, लंच ते टी टाइम एक शतक आणि नंतर टी टाइम पासून खेळ संपेपर्यंत एक शतक, असं त्रिशतक त्याने ठोकलं आणि इंग्लंड वेडं झालं. म्हणजे इंग्लंडमधले जे असे बॅनर्स यायचे त्यात ब्रॅडमन बॅट्स ऑन अँड ऑन अँड ऑन असं सतत त्याच्यामध्ये लिहायला लागलं. 4 वर्ष गेली. 4 वर्षांनी पुन्हा ब्रॅडमन तिथे गेले, पुन्हा तिथे होते. तर एक सर नेव्हिल कार्डस नावाचा एक मोठा क्रिकेट रायटर होता. जर तुम्ही क्रिकेटमध्ये इंटरेस्टेड आहात तर तुम्हाला जमलं तर तुम्ही सर नेव्हिल कार्डसचं जे काही लिटरेचर आहे ते मिळेल ते वाचा. मी तुम्हाला सांगतो की त्याच्यापेक्षा मोठा क्रिकेट रायडर मी पाहिलेला नाहीये की ज्याच्याबद्दल आपण सर डॉन ब्रॅडमन ऑफ क्रिकेट रायटिंग असं याच्याबद्दल म्हणू शकतो. तर ह्या जर्नलिस्टने ब्रॅडमन बरोबर जेवायचं ठरवलं होतं म्हणून तो ब्रॅडमनच्याकडे जेवायला गेला. आता त्याने बघितलं की अरे ब्रॅडमनने आपल्याला जेवायला बोलवलंय पण हा तर झोपायची तयारी करतोय. तर त्यांनी सर डॉन ब्रॅडमनला विचारलं की सर तुम्ही त्यावेळेला तो सर झालेलं नव्हतं की तुम्ही झोपायची तयारी का करताय. तर तो म्हणाला की बघ ऑस्ट्रेलियन संघ माझा अडचणीत आहे आणि जर त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर मला उद्या किमान एक द्विशतक तरी ठोकलं पाहिजे आणि ते जर ठोकलं पाहिजे तर त्यासाठी मला आता विश्रांती घ्यायला पाहिजे. तर नेव्हिल कार्डस ब्रिटिश माणूस, त्याला विनोद करायची सवय होती. त्याने हळूच ब्रॅडमनला एक चिमटा काढला आणि असं ब्रॅडमनला म्हटलं की गेल्या वेळेला तुम्ही इकडे तरी ठोकलं होतं. बाय लॉ ऑफ एव्हरेजेस यू मस्ट फेल नाव. तेव्हा ब्रॅडमनने त्याला तितक्याच कर्टली उत्तर दिलं की आय डोंट बिलीव्ह इन लॉ ऑफ एव्हरेजेस. दुसऱ्या दिवशी त्याने 304 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला वाचवलं. सांगायचा मुद्दा काय की आपण सुद्धा कोरोनाला हरवू शकतो. ही चिकाटी, हा कॉन्फिडन्स आपल्याला हवा आणि ह्या कॉन्फिडन्सने आपल्याला लढायचंय आणि आपण आपल्या पुढे जायचंय. हे दिवसही सरणार आहेत. पुन्हा हसण्याचे, खेळण्याचे दिवस येणार आहेत, गप्पा मारण्याचे एकत्रितपणे दिवस येणार आहेत. तर आपण थोडीशी आता कळ सोचली पाहिजे. दुसरा मला एक तुम्हाला असं विचारावंसं वाटतं, सांगावं असं वाटतं की एक 2 प्रश्न माझ्या एक जवळचा मित्र अनिल नवरंगे त्यांनी त्याबद्दल बोलायला सांगितलं. तुमचे प्रश्न येतात तोपर्यंत मी त्या विषयावर त्याच्या बोलतो. की त्याने मला असा एक प्रश्न विचारला की एकनाथ सोलकर आजच्या काळात असता, म्हणजे T20च्या काळात असता तर तो किती मोठा क्षेत्ररक्षक झाला असता. मला असं वाटतं की एकनाथ सोलकर हा आजच्या काळात सुद्धा तितकाच श्रेष्ठ असा क्षेत्ररक्षक झाला असता. आता तुम्ही मला असं विचाराल की एकनाथ सोलकर म्हणजे क्लोजिंगचा फिल्डर, फॉरवर्ड शॉट लेगला राहणार, सिली पॉइंटला राहणार किंवा स्लिपमध्ये राहणार. आजच्या क्रिकेट बदललंय. धावायला लागतं, थ्रो करायला लागतात, बऱ्याच गोष्टी करायला लागतं. ते त्यांनी केलं असतं का. मी तुम्हाला सांगेन की येस, तो त्याच्या काळामध्ये देखील बेस्ट आउटफिल्डर होता. म्हणजे एकनाथ सोलकरसाठी कुठलीही फिल्डिंग पोझिशन ही अप्राप्य नव्हती. कुठेही गेला तरी तो तितकाच उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक होता. आणि मुख्य म्हणजे निधडी छाती होती. छाती ही क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी असते. 1974 साली जी वेस्ट इंडिजची टीम आली आणि त्यात मोठे मोठे क्रिकेटपटू होते
त्यात गॉर्डन ग्रीनिज होता, विव रिचर्ड्स होता, क्लाइव्ह लॉयड होता, अल्विन कालीचरण होता. आणि त्या मंडळींना आपण हरवलं नाही, पण आपण जी मालिका हरलो ती 3-2 अशी हरलो. टर्निंग ट्रॅकवर आपण 2 विजय मिळवले. त्यावेळेला त्यांच्या सगळ्या प्लेयर्सनी सांगितलं, की आम्ही तुमच्या प्रसन्ना, व्यंकट, चंद्रशेखर यांना घाबरत नव्हतो. आम्ही घाबरत होतो त्या 2 हातांना जे सुपासारखे मोठे व्हायचे आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे राहायचे, त्या एकनाथ सोलकरला. असा एकनाथ सोलकर हा ग्रेट फिल्डर होता. एक आणखीन त्याचं उदाहरण देतो. एक दिवशी फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभं राहणं किती कठीण आहे. वरती हेल्मेट घातलेलं नाहीये. तो फक्त गार्ड घालायचा, बाकी हेल्मेट वगैरे काही नाही. ज्या वेळेला एक पुल शॉट मारला तो त्याच्या डोक्याला लागला आणि तो मिडॉनला प्रसन्नाकडे गेला. तरी हा कॅच इट असं प्रसन्नाला म्हणाला आणि प्रचंड हा डब्बूच फिल्डर असला तरी प्रसन्नाने तो झेल घेतला. मला असं वाटतं की बॉलला दया आली असेल की सॉरी मला उलट म्हणायला लागेल की बॉलची दया यायला लागली आम्हाला, कारण सोलकरच्या डोक्याला काहीही झालेलं नव्हतं. तर अशा रीतीने असे अनेक किस्से आहेत की ज्या किस्स्यांबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही मला काही प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्याची उत्तरं देणार आहे. पण जाता जाता तुम्हाला आपल्या सचिन तेंडुलकरचे पण काही किस्से सांगणार आहे. त्यातला एक किस्सा सांगतो की सचिन तेंडुलकर माणूस म्हणून कसा आहे. आणि ही माणुसकी आपल्याला जी दिसते ना ती विशिष्ट प्रसंगातून दिसते. एक कार्यक्रम होता माझा लंडनला. आता ह्या लंडनचा जो कार्यक्रम होता त्या लंडनच्या कार्यक्रमामध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, मी आणि आणखीन एक माझा मित्र होता. आम्ही त्यांची मुलाखत घेणार होतो आणि मुलाखत मस्त सुरू होती. समोर एक जवळपास 3-4 हजाराचा ऑडियन्स होता आणि जसजशी मुलाखत संपायला आली तसतसं मी हळूच सुनीलला आणि सचिनला असं म्हटलं की अरे बाबा हे आपल्याला ह्याच्यानंतर दुसरीकडे जायचं आहे, एका पार्टीला जायचं आहे. त्या पार्टीला गेल्यानंतर तिथे आपला वेळ जाणार आहे. तर ऑटोग्राफ हंटर्स जे येणार आहेत ना ते इतक्या वेगात येतील की आपल्याला त्यांना चकवायला लागेल. आपण लवकर पडूया. मी तुम्हाला खूण करतो की हा माझा शेवटचा प्रश्न असेल आणि त्याच्यानंतर आपण लगेच जाऊया. मी खूण पहिल्यांदा सुनीलला केली. सुनीलचं रनिंग बिटवीन द विकेट एवढं ग्रेट होतं की तो पटकन समोरच्या एंडला गेला. सचिनही निघाला होता. म्हणजे सचिनही पोचणार इतक्यात त्या हॉलच्या टेकून, हॉलला म्हणजे जिथे सॉरी स्टेजला टेकून, ज्या स्टेजला जिथे संपतो तिथे अख्खी मोठी लाईन लागली होती. सचिन सरळ त्यांना टाळत चालला होता. इतक्यात एक मुलगा आपल्या क्लचेसवर आला आणि त्याने सचिनच्या समोर वही धरली. ती वही धरल्यानंतर मात्र सचिनचा नाईलाज झाला. तिथल्या तिथे सचिन थांबला आणि त्यांनी त्याला ऑटोग्राफ दिली आणि त्याच्यानंतर त्याला 100 ऑटोग्राफ सेंड करायला लागले. महत्वाची गोष्ट काय की तिथून त्याचे पाय निघाले नाहीत, कारण शेवटी त्याच्यामध्ये कुठेतरी आतमध्ये जो माणूस असतो त्या माणसाने त्याला सांगितलं की ह्या मुलाला तुला द्यायला पाहिजे. आणि ही मुलं जी असतात ना ही मुलं वेळी असतात. मला एक आता आठवलं म्हणून मी तुम्हाला एक त्या मुलांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला की एकदा नागपूरला एका मी कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला असाच एक थोडासा ज्याला काय म्हणता येईल फिजिकली चॅलेंज आणि थोडा मेंटली चॅलेंज असा एक मुलगा होता. आणि त्याचे वडील माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुम्ही सचिनला त्याची ओळख करून द्याल का, त्याची खूप इच्छा आहे, त्याला सगळे स्कोर पाठ असतात वगैरे 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 सगळं. मी म्हटलं त्याच्यानंतरच्या एक आठवड्यात टेस्ट मॅच होती आणि मी त्या टेस्ट मॅचला जाणार होतो. तर मी त्यांना म्हटलं की मी त्या टेस्ट मॅचला येईन, त्यावेळेला तुम्ही मला भेटा, मी तुमच्या मुलाची नक्की जरूर भेट घेईन. मी मधल्या काळात सचिनला सांगितलं की असा असा मुलगा आहे आणि तो मुलगा त्याला भेटायची तुला इच्छा आहे. तो म्हणाला की ठीक आहे, हरकत नाही, घेऊन ये त्याला. पहिला दिवस मॅचचा संपल्यानंतर मी त्याला घेऊन त्याच्याकडे गेलो. आता त्याच्याकडे गेल्यानंतर तो सचिनच्या दरवाजावर तुफान गर्दी होती, तुफान. म्हणजे तो आत होता, लॉक लागलेलं होतं आणि बाहेर एक 50 माणसं होती. तर माझ्या लक्षात आलं की सचिनच्या रूम मध्ये शिरणं आता शक्य नाहीये. म्हणून अजित आगरकर, दुसरा आपला क्रिकेटपटू आम्ही तर त्याच्या रूम मध्ये बसायचं असं ठरवलं. आम्ही त्याच्या रूम मध्ये जाताना आम्हाला वाटेत अनेक क्रिकेटपटू भेटले. त्यात कुंबळे भेटला. कुंबळेला मी त्या मुलाची ओळख करून दिली. कुंबळे त्याच्याशी 1-2-4 मिनिटं खूप छान बोलला. त्याला विचारलं तुला काय करता येतं, काय आवडतं वगैरे वगैरे. आणि जो तो भेटत होता तो त्याशी बोलत होता.
तरी सुद्धा त्याच्या डोक्यात एकच मानत होता, सचिन तेंडुलकर. त्याला सचिनलाच भेटायचं होतं. आम्ही अजित आगरकरच्या घरी जाऊन त्या रूमवर जाऊन बसलो आणि मी तिथून सचिनला फोन करून सांगितलं की बाबा रे, आम्ही अजितच्या रूमवर आहे, तू तुझे जे सगळं काम झालं आणि हे सगळे बाहेरचे जे जमलेले लोक आहेत त्यांना जेव्हा टाळशील तेव्हा ह्या रूम मध्ये ये आणि मग आपण त्यांच्याशी व्यवस्थित बोलू शकतो. अजित आगरकर त्याच्याशी खेळत होता, त्याच्याशी बोलत होता, तो सगळं करून घेत होता, पण त्याच्या डोक्यात सचिन तेंडुलकर होता आणि नजर फक्त दरवाजावर होती. तो दरवाजा कधी उघडतो आणि तिथून सचिन तेंडुलकर कधी येतो. एक माझ्या बाजूलाच तो उभा होता आणि मला आठवतंय की 10-15 मिनिटानंतर त्या दरवाजावरची बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर तो एवढा एक्साइट झाला, त्याचा हात माझ्या हातात होता. तो हात मी हातात घेतल्यानंतर तो हात हातात घेतल्यानंतर मला असं जाणवलं की त्याची नाडी किती वेगात पळते. मला भीती वाटायला लागली की अरे ह्या मुलाला काय होईल की काय. आणि बेल वाजली, सचिन आत आला आणि तो म्हणजे स्तंभित झाला. म्हणजे जसं पुंडलिकाने विठ्ठलाला बघितल्यानंतर तो तिथल्या तिथे झिजला असताना तसं त्याच्या बाबतीत झालं की अरे, की सचिन तेंडुलकर. मग सचिन त्याच्याकडे आला, त्याच्याशी बोलला, त्याच्यावर थोडासा खेळला, त्याला आपलंसं करून घेतलं. त्याचा जो कॉन्फिडन्स, जो म्हणजे सुरुवातीला जी भीती होती त्याच्याबद्दल मनातली, ती सगळी घालवली. आणि मग जाताना त्यांनी त्याला खूप छान सांगितलं की पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन तेव्हा तू काकांबरोबर यायची काही गरज नाहीये, तू एकटा आहे, आपण दोघं इथे खेळू शकू. आणि त्यानंतर त्याला जो प्रचंड आनंद दिला ना, तो अवर्णनीय होता. मला असंही आठवतं की त्याच्या वडिलांनी मला असं सांगितलं होतं की तुम्ही ज्या दिवशी सचिनला भेटवलं त्या दिवशी रात्री आम्ही कुणीच झोपलो नाही. तो तर झोपलाच नाही, पण त्याचे पुढचे सगळे दिवस आनंदात गेले की आपण एका देवाला भेटलेलो आहोत. तुमचे प्रश्न माझ्याकडे येत आहेत, तर मी आता ते प्रश्न घेतो कारण मला ह्याच्यावर दिसत नाहीये. करम बेळकर ने मला असं विचारलं की सर, 4 नंबरच्या क्रमांकावरून खूप चर्चा झाली, परंतु 4 नंबरचा रोल काय असतो आणि नेमका. अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. पहिली गोष्ट अशी आहे की क्रिकेटच्या कुठल्याही बॅटिंग, म्हणजे आपण बॅटिंगचा जेव्हा विचार करतो तेव्हा ओपनिंग पेअर झाल्यानंतर मधली फळी असते, या मधल्या फळीमध्ये 3 आणि 4 क्रमांक हे अत्यंत महत्वाचे असतात. जनरली सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की टीम मधले सर्वोत्कृष्ट फलंदाज हे 3 किंवा 4थ्या नंबरवर बॅटिंग करतात. आता जो 3ऱ्या नंबरवर बॅटिंग करतो त्याच्यावर जबाबदारी काय असते, तर जर सुरुवातीला खूप चांगला स्टार्ट मिळाला तर तुम्ही त्याच्यानंतर बॅटिंगला आल्यानंतर त्या स्टार्टचा फायदा उठवला पाहिजे. म्हणजे तुम्ही वेगात फलंदाजी करायला पाहिजे, तुमच्या संघाला तुम्ही मॅच विनिंग पोझिशन मध्ये आणायला पाहिजे, म्हणजे मॅच विनिंग स्कोर करायला पाहिजे. समजा लवकर विकेट पडली तर तुम्हाला पुढे ती पडणार नाही, त्यासाठी थोपवून धरायला पाहिजे. त्यामुळे जगातले काही जे उत्कृष्ट फलंदाज असायचे ते 3ऱ्या क्रमांकावर खेळायचे. सर डॉन ब्रॅडमन 3ऱ्या क्रमांकावर खेळायचे, विव रिचर्ड्स 3ऱ्या क्रमांकावर खेळायचा, रोहन कन्हाय 3ऱ्या क्रमांकावर खेळायचा. पण त्याचबरोबर 4था क्रमांक सुद्धा इतका महत्वाचा असतो कारण तो बॅलन्स करतो मधली फळी. म्हणजे तो जेव्हा बॅटिंगला येतो तेव्हा ऑलरेडी 2 विकेट्स गेलेल्या असतात, त्यामुळे जर त्या लवकर पडल्या तर त्याच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी पडते. आणि त्या जर लवकर पडल्या नाहीत आणि मोठी भागीदारी झाली असेल त्याच्यावर आणखीन एक मोठी जबाबदारी असते की पुढे धावसंख्या वाढवायला पाहिजे, वेगात वाढवायला पाहिजे आणि ती जास्तीत जास्त चांगली मोठी करून आपल्याला जिंकायला चान्स मिळाला पाहिजे. तर शेवटी पहिली इनिंग ही महत्वाची. पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या धावा करता तेव्हा दुसरा संघ त्या धावांच्या पुढे कोसळला तर फॉलो ऑन देऊन किंवा नंतर थोडीफार बॅटिंग करून तुम्हाला जिंकता येतं, म्हणजे तुम्ही विनिंग पोझिशन मध्ये येऊ शकता. सांगायची गोष्ट अशी आहे की 4था क्रमांक हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यावर सगळ्या महान फलंदाजांनी बॅटिंग केलेली आहे. आणि म्हणूनच कदाचित असेल की 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर आपल्याकडे द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे खेळायचे त्या काळामध्ये. आजही विराट कोहली खेळतो. हा अत्यंत महत्वाचा. विश्वनाथ, म्हणजे जर भारताचा विचार केला तर त्या क्रमांकावर विजय मांजरेकरांनी बॅटिंग केलेली आहे, त्याच्यानंतर चंदू बोर्डेनी केलेली आहे, विश्वनाथने केलेली आहे आणि सचिन तेंडुलकरनी केलेली आहे. आणि जागतिक स्तरावर तर अनेक मोठे फलंदाज त्या क्रमांकावर खेळलेले आहेत. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की जे 2ऱ्या क्रमांकावर खेळतात ते तितके चांगले नसतात. सुरुवातीच्या काळानंतर सर गारफिल्ड सोबर्स हा वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर
असं मी म्हणेन. नॉट वन ऑफ द, खरं तर ग्रेटेस्ट क्रिकेटर एव्हर. तो 7व्या क्रमांकावरून बॅटिंग करायचा आणि तरी सुद्धा संघाला सांभाळायचा. पण आमचे जे त्या काळातले किंवा आत्ताचे जर आपण खेळाडू बघितले, तुम्हाला लक्षात येईल की हे दोन बॅट्समन हे क्रमांक 3 आणि क्रमांक 4 यांच्यावर फलंदाजीत करतात. आमच्या अनिल नवरंग यांचा एक हे आलेला आहे की T20मुळे टेम्परामेंटवर फरक पडतो का? खूप फरक पडतो. म्हणजे खरं सांगायचं तर T20ने सगळं क्रिकेट बदलून टाकले. आणि मला जर तुम्ही विचाराल तर मी ह्या तिन्ही प्रकारचं क्रिकेट बघितलंय. लहानपणीचं कसोटी क्रिकेट, त्याच्यानंतरचं थोडंसं वेगळं कसोटी क्रिकेट, मग वन डे क्रिकेट आणि मग आता T20. तर मी तुम्हाला ह्याच्यावरही सगळं संपूर्णपणे सांगू शकतो की ज्या वेळेला मी लहानपणी क्रिकेट बघायला सुरुवात केली त्यावेळेला मॅचेस अनेक ड्रॉ होत आणि भारतीय संघाचा जर विचार केला तर भारतीय संघ बऱ्याच वेळेला हरत असेल आणि ड्रॉ झाले तर आम्हाला वाटायचं की आपण जिंकलो. दिवसाला 150 रन्स होणं पण कठीण होतं. पण त्यावेळेला एक वेगळी गुणवत्ता फलंदाजांमध्ये होती. ती अशी होती की ज्या वेळेला मॅच वाचवायची असेल तेव्हा ते दिवस दिवस उभे राहू शकायचे. पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद नावाचा खेळाडू होता. त्यांची इंडिज विरुद्ध टेस्ट वाचवताना लागोपाठ 3 दिवस खेळला आणि त्यांनी 300 रन्स केल्या. आज 300 रन्स सेहवाग 1.5 दिवसात करतो. हा सगळा तो काळ बदललाय. पण ज्या वेळेला वन डे क्रिकेट आलं त्याबरोबर एक एग्रेशन आलं आणि त्या एग्रेशनचा फायदा जरी जो फायदा होतो तो फायदा कसोटी क्रिकेटला मिळाला. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर कसोटी क्रिकेट हे जास्तीत जास्त वेगवान झालं आणि T20 आल्यानंतर ते जरा थोडं अति वेगवान झालं असं म्हणायला काही हरकत नाही. की गंमत अशी आहे की जर T20 आणि वन डेचा ऍडव्हान्टेज काय असं तुम्ही म्हणा तर फटके मारण्याची एक जी वृत्ती असते ना ती वृत्ती फलंदाजांमध्ये आली. आमच्या त्या काळामध्ये एवढी नव्हती. म्हणजे सलीम दुरानी हा कधीतरी वी वॉन्ट सिक्सर म्हटल्यानंतर स्टेप आउट होऊन जेव्हा 6 मारायचा ना तर आम्हाला खरंच आश्चर्य वाटायचं. आपण सण साजरा करतोय असं वाटायचं. सणासुदीला षटकार मिळावेत ना तसे षटकार त्यावेळेला असायचे. आज तुम्हाला षटकार नाही मारलं तर आश्चर्य वाटायला लागतं. त्यामुळे पॉझिटिव्ह जर इफेक्ट काय असेल तर हाच इफेक्ट आहे की कसोटी क्रिकेट सुद्धा आक्रमक झालं आणि ज्याची सुरुवात मी असं म्हणेन की 95 सालापासून झाली आणि ती आघाडीपासून झाली. मग तो जयसूर्य असो, हेडन असो किंवा पुढे सेहवाग असो, ही सगळी हा सगळा जो भाग झाला हा त्याच्यानंतर झाला आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या बाबतीत फार महत्वाचं होतं. तुम्हाला एक उदाहरण देतो. मी एकदा एका कार्यक्रमामध्ये सेहवागला प्रश्न विचारला होता. विनोद कांबळे एका इलेक्शनला उभा होता मुंबईमध्ये आणि त्यावेळेला त्यांना मदत करायला सेहवाग आला होता आणि त्या सेहवागला चा इंटरव्ह्यू घ्यायचा असं माझ्यावर जबाबदारी होती. सगळ्यांशी गप्पा मारायच्या होत्या म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो. तर मी सेहवागला असा प्रश्न विचारला होता की 400 धावा त्यावेळेला लाराने केल्या होत्या. ह्या लाराचा विक्रम कोण मोडणार आहे? तू मोडतोस का सचिनने मोडावा? त्याने अतिशय उत्कृष्ट उत्तर दिलं. म्हणजे सेहवागचा कॉन्फिडन्स मला दिसला. जो कॉन्फिडन्स एका अटॅकिंग बॅट्समनचा वन डेतून आलेल्या फलंदाजाचा असेल, T20तून आलेल्या फलंदाजाचा तो दिसला. तर तो म्हणाला की तुम्ही सचिनला सांगा. तर मी म्हटलं का बाबा? तर तो म्हणाला की मी 1.5 दिवस बॅटिंग करू शकतो आणि 300 रन्स करू शकतो. पूर्वीच्या काळी 1.5 दिवसात 300 कोणी विचारही केला नसता. पण सेहवागचं असं म्हणणं होतं की मी 1.5 दिवसात 300 करू शकतो, 400 करणं मला कठीण आहे. आणि हे तो नुसतं बोलला नाही. त्याच्यानंतर एक मला वाटतं महिना 2 महिन्यात एक कसोटी सामना होता श्रीलंकेबरोबर आमच्या ब्रेबॉर्न स्टेडियमला आणि त्या सामन्यामध्ये सेहवागने जी बॅटिंग केली ना तशी अटॅकिंग बॅटिंग मी फार कमी वेळा पाहिलेले. म्हणजे आपण मॅच बघतोय का हायलाइट्स ना हेच कळत नव्हतं. तुम्हाला सांगतो त्या दिवशी शेवटी राहुल द्रविडनी जर सेहवागला थोडा जास्त स्ट्राईक दिला असता ना तर त्यांनी 300 करून तो मोकळा झाला असता. दुर्दैवाने त्याला स्ट्राईक मिळाला नाही. तो दिवस संपला, पुन्हा नवीन दिवस आला आणि तो 300 करू शकला नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ही गोष्ट ही वन डेतून आणि T20तून आलेली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्याबरोबर निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की बचाव कमी होत गेला. प्रत्येक चेंडू मारायला जायचा हा हेतू असल्यामुळे तुम्ही बाहेरच्या चेंडूच्या मागे जायला लागलात आणि शेवटी असं होतं की वन डे असो T20 मध्ये असो वेगवान गोलंदाजांवर निर्बंध असतात, बाउन्सरवर असतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला मोठा स्विंग पण करून सांगत नाही चालत नाही कारण बॉल वाईड जाऊ शकतो. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे ती खंबीरपणे उभं राहून बॅटिंग करायची जी ताकद असते ना
ती ताकद नवीन फलंदाजांमध्ये कमी झालेली आहे. पण जे एक्स्ट्राऑर्डिनरी असतात, जे महान असतात, ते ह्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मोठे होतात असं आपण पाहिलेलं आहे. म्हणून सचिन तेंडुलकर मोठा झाला, म्हणून विराट कोहली सुद्धा मोठा झाला. ह्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे ह्याला ऍडजस्ट करण्याची ताकद होती की जी महान फलंदाजांमध्ये नेहमी असते. जुन्या आमच्या कुठल्याही फलंदाजाला तुम्ही आजच्या काळामध्ये जर उतरवलं असतं, इन्क्लुडिंग सुनील गावस्कर मी सांगतो, तर त्यांनी या सगळ्यांची ऍडजस्ट केलं असतं. आणखीन काही प्रश्न माझ्याकडे येतात. त्याच्यामध्ये नितीन गरे यांनी असे विचारले की पृथ्वी शॉ बद्दल काय वाटते? प्रतिभा आहे नो डाऊट, पण तेवढा पेशन्स आहे का? प्रतिभा आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही की त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्याची 2 शतकं आपण पाहिली. पण नुसती प्रतिभा चालत नाही, त्या प्रतिभेला एक डिसिप्लिन लागते. ती डिसिप्लिन त्याच्याकडे आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण ती डिसिप्लिन नसेल ना तर तुम्ही काही करू शकता. सचिन तेंडुलकर मोठा का झाला? कारण त्याच्याकडे प्रतिभा होती आणि त्याच्याकडे डिसिप्लिन सुद्धा होतं. विराट कोहली मोठा का झाला की त्याच्याकडे प्रतिभा आहे, त्याच्याकडे तो पेशन्स आणि काय करायला पाहिजे ती प्रतिभा वाढवण्यासाठी ही वृत्ती त्याच्याकडे होती. मला एक सचिनचं जाऊन एक विराटचं उदाहरण देतो, कारण कोणीतरी मला विराटवर बोला म्हणून पण त्यात सांगितलंय की जुनी गोष्ट मी विराट तोपर्यंत महान फलंदाज झाला नव्हता, पण तो भारतीय संघात होता. आणि मी आणि दिलीप वेंगसरकर आम्ही श्रीलंकेत होतो त्यावेळेला, त्या हॉटेलच्या फायरमध्ये उभे होतो आणि विराट कोहली तिथून आला. विराट कोहलीच्या मागे त्यावेळेला कोणीही नव्हतं, कारण विराट कोहली मोठा झाला. तर दिलीपने मला असं त्याच्याकडे बोलतो सांगितलं, मला म्हणाला, माझं नाव पप्पू म्हणाल, तो म्हणाला, पप्पू मी तुला सांगतो की अरे ह्या मुलाकडे ना मोठी व्हायची प्रचंड ताकद आहे, हा महान फलंदाज होऊ शकतो, पण त्यांनी सिरियसली क्रिकेट घ्यायला पाहिजे आणि गंभीरपणे सगळं करायला पाहिजे, तर हा मोठा होऊ शकते. आता ते शब्द त्याच्या कानात कोणी जाऊन कुजबुजले, सांगितले का दिलीपने काही सांगितलं मला माहित नाही, पण त्यानंतरचा जो विराट होता ना तो वेगळाच होता आणि म्हणून त्यांनी विराट रूप घेतलं. त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे मेहनत असते. नुसतं टॅलेंट आहे म्हणून काहीही होत नाही. मेहनत असते, शिस्त असते आणि ती सगळ्यात शिस्त महत्वाची आणि सुसंस्कृतपणा सुद्धा असतो. सचिन तेंडुलकरच्या मागे त्यांच्या घराची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीमुळे तो त्या संस्कृतीत वाढला आणि मोठा झाला. विराटच्या बाबतीत म्हणेल की तो जो सिन्सिअरिटी होती, आजच्या सगळ्या फलंदाजामध्ये किंवा आजच्या सगळ्या क्रिकेटपटूमध्ये तो का फिट आहे की त्यांनी फिटनेससाठी प्रचंड प्रयत्न केले. तुमच्या समोरची थाळी जेवणाची तुम्ही एवढे श्रीमंत झाल्यानंतर लाथडणे ही सोपी गोष्ट नसते. अनेक सुख तुमच्या समोर हात जोडून उभी असतात, पण ती सुख टाळणं हे महत्वाचं असतं. ह्याच्यावर एकदा सचिनला खूप छान बोलला होता. तो म्हणाला की या ज्या सगळ्या गोष्टी असतात की क्रिकेटपटू म्हणून त्याच्या मागे जी सुख धावतात ते तुम्हाला मिळू शकतात जेव्हा तुम्ही धावा करता तेव्हा, जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देता तेव्हा. आणि एकदा तुम्ही परफॉर्मन्स दिला ना की तुम्हाला त्यांच्या मागे धावायची गरज नसते, ती सुख तुमच्या मागे धावत असतात. मला असं वाटतं पृथ्वी शॉने हेच ओळखलं पाहिजे आणि आजच्या क्रिकेटमध्ये म्हणजे विशेषतः भारतीय संघामध्ये की ज्या वेळेला मोठी कॉम्पिटिशन असताना मिळालेली प्रत्येक संधी ही महत्वाची आहे ह्याची जाणीव ठेवून त्यांनी त्याप्रमाणे पुढे जायला पाहिजे. मी पुढचा प्रश्न घेतो की तत्पूर्वी जरा थोडंसं पाणी पितो कारण घशाला थोडी कोरड पडली. अनिल ठोंबरे यांचा प्रश्न आहे, व्हॉट इज वासू परांजपे's कॉन्ट्रीब्युशन टू मुंबई और टू इंडियन क्रिकेट? इमेन्स हा एकच शब्द मी वापरेन. तुम्ही मला असं विचाराल, एक मिनिट, की वासू परांजपे किती क्रिकेट खेळला, किती कसोटी सामना खेळला? एकही नाही. किती रणजी ट्रॉफी सामने खेळला? जास्त नाही, पण तो खेळला. पण त्यांनी किती क्रिकेटपटू तयार केले आणि मोठे केले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ते कॉन्ट्रीब्युशन फक्त मुंबई क्रिकेटसाठी नाहीये, तर ते कॉन्ट्रीब्युशन त्याचं इंडियन क्रिकेटसाठी सुद्धा आहे असं मी तुम्हाला सांगेन. नुसतं इंडियन नाही, श्रीलंकन क्रिकेटसाठी सुद्धा आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो की वासू परांजपेंचा क्लब म्हणजे दादर युनियनचा क्लब आहे. सुनील गावस्कर तिथला खेळाडू. ज्या वेळेला सुनील गावस्कर क्लब म्हणून खेळत होता आणि हळूहळू मोठा होत होता, त्या वासूच्या लक्षात आलं की सुनील गावस्कर हा असा खेळाडू आहे की जो उद्या कसोटी सामना खेळू शकतो.
त्यावेळेला त्याच्या आणखीन एक गोष्ट त्यांनी सुनीलवर बिंबवली की कसोटी सामना खेळण्यासाठी नुसत्या रन्स चालणार नाही, चांगली फिल्डिंग करायला लागते, धावा अडवायला लागतात, कॅचेस घ्यायला लागतात. आणि हे त्याच्यावर बिंबवलं. आणि जो सुनील सुरुवातीच्या काळात हा फारसा चांगला क्षेत्ररक्षक नव्हता, तो अतिशय चांगला क्षेत्ररक्षक झाला. स्लिपमध्ये तो झेल घ्यायला लागला. तो एक्स्ट्राऑर्डिनरी झाला नसेल, पण अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक झाला. ही गोष्ट तुमच्या कोच जो असतो किंवा जो खरं म्हणजे असा सुनीलला असा मोठा कोच होता असं कोण म्हणता येणार नाही, पण जो तुमचा मित्र असतो किंवा ज्याच्याकडे तुम्ही बघता अपेक्षेने ऍडव्हाइससाठी, तो ऍडव्हाइस वासू परांजपेनी ह्या सगळ्या क्रिकेटपटून ना. आणि त्याच्या ऍडव्हाइस द्यायची स्टाईलच एक मस्त वेगळी होती. म्हणजे तो ते छान विनोदात दाखवून किंवा ह्याच्यामध्ये बोलायला. त्यांनी एकदा आपला संदीप पाटील जेव्हा ऑस्ट्रेलियाला जाणार होता, 1981ची गोष्ट, लिली आणि त्यावेळेला थॉम्सन वगैरे गँग होती. मला वाटतं थॉम्सन नव्हता, पास्को पण होता. तर त्यावेळेची ती गोष्ट आहे. तर त्यांनी फक्त एकाच वाक्यात सांगितलं, म्हणाले, हे बघ संदीप, मला माहितीये की तू आक्रमक खेळाडू आहेस आणि तू आक्रमक खेळाडू आहे, तू फटके मारले पाहिजेस, हे मलाही मान्य आहे. पण तू एक काम कर, पहिले अर्धा तास तू त्यांना पहा, त्याच्यानंतर उरलेला दिवसभर ते तुला पाहत राहील. ही जी सांगण्याची पद्धत आहे ना, ही सांगण्याची पद्धत अत्यंत महत्वाची आहे. मला असं आठवतंय की एकदा सचिन तेंडुलकर मध्यंतरीच्या काळात थोडासा जरा स्लो खेळायचा. तुम्हाला कल्पना आहे की आपण त्याच्याकडून मोठ्या आक्रमक बॅटिंगची अपेक्षा करायचो. तर मला वासून एकदा आम्ही गप्पावरत बसलेलो असताना आमच्या शिवाजी पार्कच्या जिमखानाच्या वरती तो म्हणाला की अरे सचिन तेंडुलकर जर तुला भेटला ना तर त्याला एक निरोप दे. मी म्हटलं काय देऊ? तर त्याला असा निरोप दे की पेशन्स, परसिव्हिअरन्स, उभं राहणं, खडूसगिरी वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी ज्यांच्याकडे जास्त फटके नसतात ना त्यांच्यासाठी असतात. ज्यांच्याकडे फटके असतात ना त्याने फटकेच मारायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो मी हे वाक्य जेव्हा सचिननं सांगितलं तेव्हा सचिन मस्त हसला, कारण त्याला जे काही पोचवायचं होतं ना ते वासू परांजपेंनी परफेक्टली पोचवलं. आणि त्याची पोचवायची आणखीन एक वेगळी, म्हणजे खूप जणांना कॉन्ट्रीब्युशन माहित नसेल वासूवर, तर मी 2 तास बोलू शकतो, पण तुम्हाला हा आणखीन एक शेवटचे 2 किस्से सांगतो वासूचे. की तुम्हाला आठवत असेल की 1984 साली आपण बेन्सन अँड हेजिस कप जिंकलो. आठवतं तुम्हाला? ऑस्ट्रेलियामध्ये ती रवी शास्त्रीला ऑडीबिडी मिळाली तो काळ. तोपर्यंत लेग स्पिनर हा वन डेच्या टीम मध्ये मेन बॅट्समन, मेन बॉलर वगैरे नव्हता. लेग स्पिनर कसोटीचा वगैरे असं मानलं जायचं. आता आपण बघतो T20 मध्ये तर सगळेच येऊन लेग स्पिन किंवा गुगले टाकत असतात आणि ते यशस्वी होत असतात. तर त्यावेळेला वासू परांजपेंनी, सुनील कॅप्टन होता, तर सुनीलला त्यांनी सांगितलं की सुनील, तू शिवाला का घेऊन जात नाही? शिवराम कृष्ण तो काय करेल? तो जास्तीत जास्त 10 ओव्हर्समध्ये 60 रन्स देईल. त्या काळात 60 रन्स खूप होते. पण तो 3-4 जर विकेट्स काढेल, आणि जर त्याने 3-4 विकेट्स काढल्या तर तुम्ही त्या समोरच्या टीमच्या 7व्या किंवा 8व्या फलंदाजापर्यंत पोहोचता, म्हणजे पुढे तो स्कोर रिस्ट्रिक्ट होऊ शकतो. सुनीलने ऐकलं. सुनील शिवराम कृष्णाला घेऊन गेला आणि शिवराम कृष्ण हा आपला विनिंग बॉलर ठरला. हे एक वासू परांजपेसारख्या क्रिकेटपटूने सांगितलं. सुनील गावस्कर 1983 साली वेस्ट इंडिज बरोबर खेळताना एकदा त्याच्या हातातली बॅट पडली, कारण 4 वेस्ट इंडियन वेगवान गोलंदाज त्याच्यावर सतत चेंडू टाकत होते. सुनील त्यानंतर वासूच्या घरी आला तर त्यांनी सुनीलला सांगितलं की सुनील, हे एवढे तुझ्यावर आक्रमण करतायत की ह्यांना नुसतं थोपवणं कठीण आहे. तुझ्याकडे सगळ्या प्रकारचे फटके आहेत, तू एकदा त्यांच्यावर आक्रमकपणेच झुंज. आणि पुढच्या मॅचमध्ये जेव्हा सुनील गावस्करने 29वे शतक केलं आणि डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड केला, तेव्हा मला वाटतं 80-82 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. आणि ते जे शॉट्स मारले ना ते खरे ओरिजिनल सुनील गावस्करचे शॉट्स होते, जे केवळ त्यांनी भारतासाठी, म्हणजे भारतीय संघाच्या धावण्यासाठी, भारतीय संघ संकटातून बाहेर येण्यासाठी लपवून ठेवले होते. तो मारत नव्हता. तर असे वासू आणि हे किस्से, त्याचा आपण अख्खाच्या अख्खा एक वेगळा कार्यक्रम करू शकतो असं मला वाटतं. मी आणखीन माझ्या समोर वासू परांजपे यांचा सुनील गावस्करचा किस्सा सांगा ना. मी आता प्रणव जोशी, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. अति क्रिकेटमुळे पूर्वीची उत्कंठा कमी झाली आहे का? नक्की झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पूर्वी माझ्या लहानपणी शिवाजी पार्कला जाऊन आम्ही मॅचेस बघायचो, टाइमशीट्स पाहायचो, रणजी ट्रॉफी बघायचो, सगळ्या जायचो. आता असं करावं असं वाटत नाही, कारण चॅनल लावला की मॅचेस असतात आणि सततच क्रिकेट झाल्यामुळे
ते नक्कीच कंटाळवाणं झालेलं आहे. त्याच्यानंतर आशुतोष कुडाळकर यांनी मला असं विचारलं की प्लीज टेल अस युअर मीटिंग विथ डॉन ब्रॅडमन. येस, या मीटिंग विषयी मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी एक दोन प्रश्न ह्याच्यावर, कारण त्या मला जास्त बोलायला लागेल, म्हणून तत्पूर्वी मी समोर जे एक दोन प्रश्न आले त्या प्रश्नांबद्दल बोलतो. की स्वप्नील कुलकर्णींनी मला विचारलं की आता न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत काय गडबड झाली असं वाटतं, रहाणे आणि पुजारा खूप संथ खेळले असं वाटतं का? मी तुम्हाला खरं सांगू का की आपल्याला न्यूझीलंडमध्ये स्विंग गोलंदाजी झेपली नाही, हे सरळ सरळ उत्तर. अति स्विंग होता असंही नाही. म्हणजे तुम्ही जर आधीची सिरीज पाहिली असेल, 2003 साली जेव्हा आपण न्यूझीलंडमध्ये गेलो होतो त्यावेळेला जी खेळपट्ट्या होत्या ना, त्या टोटली ग्रीन खेळपट्ट्या होत्या. म्हणजे खेळपट्टी कुठली आणि आउटफील्ड कुठलं हे तुम्हाला कळलं नसतं. त्यावेळेला 2-2, 3-3 दिवसात टेस्ट मॅचेस संपलेल्या आहेत. एकट्या सेहवागनी रन्स केले होते मी तुम्हाला सांगतो, आणि सचिनचे एक 50 असतील त्याच्यामध्ये. तर त्यावेळेची जी बॉलिंग होती, जो स्विंग होता ते वेगळं होतं. तसं काही भयानक चित्र आता नव्हतं. पण बाउन्स थोडा आणि स्विंग हे नाही आपल्याला जमलं. आणि रहाणेच्या बाबतीत तर तो अत्यंत उसळत्या चेंडूला ऑकवर्ड खेळला. मलाही आश्चर्य वाटतं. याचं कारण असं आहे की मी रहाणेला उसळत्या चेंडूवर चांगलं खेळताना बघितलं, त्याला लॉर्ड्सवर शतक ठोकताना बघितलं, दक्षिण आफ्रिकेत त्यांनी गेलेल्या धावा बघितलेल्या आहेत. आणि मला खरंच कळत नव्हतं की हे काय चाललंय. हे कुठेतरी एक मेंटल ताकद, मगाशी जी तुम्ही मला विचारलात की T20 आणि ह्याच्यामध्ये, हा एक महत्वाचा फरक होतो की ज्या वेळेला तुमची बाउन्सर्सची कसोटी लागते की ज्याच्यावर रिस्ट्रिक्शन नसतं, क्षेत्ररक्षणावर रिस्ट्रिक्शन नसतं, बॉल स्विंग असतात, कारण लाल बॉल वापरलेला असतो. आणि लाल बॉल नुसता आता वन डे मध्ये काय झाले की 2 बॉल वापरतो, त्यामुळे व्हाईट बॉल असतो, तो स्विंग होतो, रिव्हर्स स्विंग होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कसोटी ह्याच्यामध्ये होतात. छताडेपर्यंत बॉल टाकू शकतो, तुम्हाला पायथ्याशी क्षेत्ररचना लावू शकतो. त्याचा परिणाम असा झाला. आणि विराट कोहलीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ट्रॅप केला व्यवस्थित. आणि मग जे प्रेशर होतं ते प्रेशर या दोघांवर पडलं. असाही पुजारा हा स्लोच खेळणारा बॅट्समन आहे, तो काही आक्रमक फलंदाज नाहीये. पण ह्यावेळेची जी फलंदाजी होती ती फलंदाजी आपली चांगली झाली नाही, एवढंच आपल्याला म्हणायला कबूल करायला पाहिजे. ह्याच्याबद्दल काही वाद नाही. महेश बबन शिंदे माझे मित्र आहेत, ते मला म्हणतात की सर मुंबई रणजी ट्रॉफी संघाला नक्की काय झालंय? मुंबई रणजी संघ आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही या मोसमात. ह्या मोसमात काय, तो गेले कित्येक मोसमात करत नाहीये. म्हणजे कसं आहे की तो अधूनमधून जिंकत असतो, पण आमचे जो काळ पाहिलाय ना, जसे 13-13 वर्षांशी आम्ही जिंकताना बघितलेलं आहे. समोर आज सौराष्ट्राची टीम केवढी मोठी टीम मानली जाते. मुंबई समोर जेव्हा सौराष्ट्राची टीम आली आणि जर मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग घेतली ना, तर रमाकांत देसाई, बाळू ते बोलच ना शेजारच्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचे, कारण त्यांना माहिती असायचं की आज संध्याकाळपर्यंत काय आपली बॅटिंग येत नाही. तर तो काळ वेगळा होता, तो काळ बदलला. आता संपूर्ण देशामधले संघ चांगले झाले. आणि भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं की क्रिकेट हे सर्व दूर पसरणं, छोट्या छोट्या गावातून मोठे मोठे खेळाडू येणं, आणि हीच खरंच चांगली गोष्ट आहे. त्या मानाने त्या दर्जाचे खेळाडू आपल्याकडे येत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. आणि हा एक इतका मोठा विषय आहे की हा विषय आपण पुन्हा कधीतरी या विषयावर आपण बोलू. पुढच्या प्रश्नावर जायच्या आधी मी तुम्हाला हा सर डॉन ब्रॅडमनचा एक जो विषय आहे त्या विषयावर तुम्हाला सांगतो की ब्रॅडमनची जी माझी भेट झाली ती 1992 साली झाली. आणि ब्रॅडमनना भेटणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. तुम्ही ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर ब्रॅडमनच्या घरी जाऊन बायकोच्या हातचा चहा घेऊ, केक खाऊ वगैरे, हे अजिबात स्वप्न कधी पाहू नये. आम्ही जेव्हा त्या दौऱ्यावर गेलो, त्या दौऱ्यानंतर आम्ही सर्व जे जर्नलिस्ट होतो त्या सगळ्या भारतीय जर्नलिस्ट वाटत होत की ब्रॅडमनला आपण भेटावं. म्हणून आम्ही एक अत्यंत प्रेमपूर्वक असं एक पत्र लिहिलं आणि त्या ब्रॅडमनच्या घरी त्यांचा जो कोण पी असेल त्याच्या मार्फत त्यांच्या हातात दिलं. आणि त्यात आम्ही असं लिहिलं होतं की आम्हाला एकत्रित भेट द्या. ब्रॅडमनने अत्यंत हसत खेळत त्याला नकार दिला आणि त्यांनी असं सांगितलं की नाही, मी देऊ शकत नाही, माझी तब्येत बरी नसते, मला बाहेर येणं कठीण आहे वगैरे वगैरे. सगळं मला मान्य, एकूण एक गोष्टी मला मान्य आहेत. पण मी ठरवलं होतं की अरे ऑस्ट्रेलिया आणि ब्रॅडमनला भेटायचं नाही, ह्याला काय अर्थ आहे. मला तिथे एक ठाकूर नावाचे एक मित्र भेटले, म्हणजे अजूनही आहेत तिथे आहेत, ते फिजिओथेरपिस्ट आहेत, अत्यंत छान माणूस आहे आणि मोठा वेल सेटल्ड माणूस आहे. तर त्यांच्या घरी आम्ही
बसलो असताना मी त्यांना ब्रॅडमनचा पत्ता दाखवला, जो मला एकात दिला होता. तिकडे ग्राम नावाचा माणूस होता. तो म्हणाला, तू डायरेक्ट घुस. तो ब्रॅडमनच्या घरी डायरेक्ट घुसला तर तुला कदाचित ते भेटू शकतील, नाही तर तुला भेटू नाही शकणार. तू भेटू नाही शकणार. पत्र, विनंती, फोन बिन याला काही अर्थ नाही. तर त्याने मला पत्ता दिला. मी त्या ठाकूरांना दाखवला. ठाकूर म्हणाले, चल जाऊ. आणि आम्ही 2 जण गेलो. आणि माझ्यावर माझी बायको होती. आम्ही 3 जण गेलो. जा मस्त ब्रॅडमनचा तो विटकरी रंगाचा बंगला होता, ज्याला मॅन्शन म्हणता येईल असं. ती बेल थरथरथ्या अंगठ्याने मी वाजवली आणि पाहत होतो. मग अशी त्या मुलाचा किस्सा आहे ना तसा मी तो मुलगा झालो होतो आणि समोरून ब्रॅडमन येणार होता. आणि दरवाजा उघडला आणि मिसेस ब्रॅडमन बाहेर आल्या. तर मिसेस ब्रॅडमनना मी अक्षरशः विनंतीच्या पायघड्या घातल्या. मी त्यांना म्हटलं की आम्ही इतक्या लांबून आलेलो आहोत, अमुक आहे, तमुक आहे, आम्हाला फक्त सर डॉन ब्रॅडमनला एकदा भेटायचं आणि त्यांच्या पायावर डोकं टेकवायचं, बाकी मला काहीही करायचं नाही. आणि एक छोटीशी भेट आणली होती, ती भेट त्यांना द्यायची. ती माऊली असं मला म्हणाली की मी आज जाऊन विचारते की ते भेटायला येतील की नाही, कारण त्यांची तब्येत बरी नसते, ते सहसा भेटत नाही. असं ती गेली आणि ब्रॅडमन आले. याच्यात 3 मिनिटं गेली होती. पण तुम्हाला म्हणतो अशी हुरूर मला कधीही आयुष्यात लागली नव्हती. म्हणजे मी जेव्हा माझ्या बायकोला विचारलं की तू लग्न करशील का, आणि तिने त्या काळात वाजपेयींपेक्षा मोठा पॉज घेतला आणि हो म्हणाली, त्यापेक्षा जास्त हुरूर ही होती. कारण समजा बायको नाही म्हणाली असेल, दुसरं कोणतरी हो म्हणाले असतो, मी काही इतकं काही वाईट नाहीये. पण ब्रॅडमन नाही येणार म्हणजे नाही. आणि असं विचार करत असताना समोर जो ब्रॅडमन आलेले बघितले ना, मी तुम्हाला सांगतो देह भान विसरलं. म्हणजे जसं मी म्हटलं, एखाद्या वारकऱ्याला जर समोर विठ्ठल येताना दिसलं, तर जे काय त्याला वाटेल, ज्या काय भावना असतील ना, त्या भावना माझ्या होत्या. ते आल्यानंतर मी वाकलो, त्यांना वाकून नमस्कार केला. माझ्या हातून एक गणपती आणला होता, तो गणपती लाकडाचा मी त्यांना दिला आणि पूर्णपणे भांबावून गेलो होतो. मी इतका भांबावलो होतो की बायकोनी मला सांगायला लागलं की अरे तुझं नाव सांग, तू कुठून आलाय हे सांग. मग मी त्यांना हळूहळू सगळी माहिती दिली आणि बस म्हणजे देव पाहायला होता आणि काय पाहायचं. मी निघणार इतक्यात ब्रॅडमननी मला थांबवला आणि ब्रॅडमन मला म्हणाले की अरे तू फोटो नाही का काढणार. तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपल्याला फोटो काढायचा आहे, कोण विश्वास ठेवेल. नाही तर ब्रॅडमनला भेटलो आणि शेवटी ब्रॅडमनचा फोटो तर पाहिजेच ना, ब्रॅडमन बरोबरांचा फोटो. तुम्हाला गंमत सांगतो की त्यांनीच अक्षरशः तो मला जो थरथर माझ्या हातात कॅमेरा होता तो नीट केला. मी सर डॉन ब्रॅडमन बरोबर उभे राहिलो. नंतर माझी बायको राहिली, मग ते हे राहिले आणि आम्ही प्रत्येकाने फोटो काढून घेतले. पहिल्या फोटोच्या वेळेला म्हणजे मी आणि सर डॉन ब्रॅडमन जे उभे होतो त्यावेळेला ते ठाकूर फोटो काढत होते. त्यांनी एक स्नॅप काढल्यानंतर ब्रॅडमननी, मी निघालो होतो कारण वयोवृद्ध आहेत त्यांना का त्रास द्या म्हणून निघालो. इतक्यात ब्रॅडमननी मला पुन्हा म्हणाले आणखीन एक स्नॅप काढा, हा पहिला नाही आला तर. मी नेहमी म्हणतो की ब्रॅडमनना इंडियन कॅमेऱ्याची किती सवय होती बघा, की पहिल्या फटक्यात फोटो येत नाही ह्याची त्याने किती जाणीव होती. आणि आम्ही तिघांनी त्यांच्याबरोबर 2-2, 3-3 फोटो काढून गेले. तो दिवस ग्रेट होता. जसा मगाशी त्या मुलाचा सांगितला तसा दिवस होता, तो ग्रेट होता. आयुष्यात कधी मी फारसा जुगार खेळलो नाही. लग्न सोडलं तर माझा कुठलाही जुगार मी खेळलेला नाहीये. पण त्यावेळेला आम्ही तिकडे इतके आनंदात होतो की एका जुगाराच्या ठिकाणी गेलो आणि त्या रुलेटमध्ये पैसे लावले आणि कधी नव्हे ते पैसे मला त्या दिवशी लागले. तो दिवसच ग्रेट होता. मला खरं तर ब्रॅडमन बरोबर खूप बोलायचं होतं, पण ते सुचत नव्हतं आणि ती वेळही नव्हती. त्यामुळे ज्या वेळेला सचिन तेंडुलकर ब्रॅडमनला भेटायला गेला, मी ब्रॅडमननी त्याला बोलवलं, त्यावेळेला मी सचिन आल्यानंतर सचिनला खूप भंडावून सोडलं होतं की काय बोलले ब्रॅडमन, काय काय सांगितलं त्याने तुला. तर सचिनने मला नेहमीचे 1-2-4 प्रश्न सांगितले आणि मला म्हणाला की हे 2 प्रश्न एक महत्वाचे होते. म्हणाले कुठले. म्हणाला ब्रॅडमनला मी विचारले की सर, ज्या काळात तुम्ही क्रिकेट खेळायचा ना त्या काळामध्ये तुम्ही तयारी काय करत. आता हा प्रश्न विचारल्यानंतर ब्रॅडमन हसले आणि ते सचिनला असं म्हणाले की अरे सकाळी 7:30 वाजता टेस्ट मॅचच्या दिवशी मी ऑफिसला जायचो, 9:30 पर्यंत काम करायचो, मग मैदानावर जायचो, मॅच खेळायचो, पुन्हा संध्याकाळी ऑफिसला जायचो आणि मग घरी यायचो. टेस्ट क्रिकेटर, टेस्ट मॅचची कथा सांगतायत ब्रॅडमन, टेस्ट क्रिकेटर. आणि म्हणजे प्लॅनिंग, अमुक तमुक, विश्रांती, फलाणं, नॉक,
हे जेवढं जमेल तेवढं. आणि एक दुसरा त्याने इंटरेस्टिंग प्रश्न विचारला की सर, तुम्ही आज जर असती तर तुमची कसोटी सरासरी काय असते? तुम्हाला माहिती आहे की ब्रॅडमनची कसोटी सरासरी 99.94 आहे. शेवटच्या टेस्टमध्ये बाउंड्री मारली असती तर 100 झाले असते. मला असं वाटतं नियतीने ते तीट लावलेलं आहे की त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्या सरासरीला कधीच लागणार नाही हो ती दृष्ट. तर सचिन याने विचारलं की सर, तुम्ही आजच्या काळात खेळत असता, म्हणजे आजचे गोलंदाज, आजचे टॅक्टिक्स, आजचं टेलिव्हिजन, आजचं इंटरनेट, त्यावर दिसणारी दोष, फलाणं, अमुक तमुक, तर काय झालं असतं? ब्रॅडमन हसले आणि म्हणाले की 70 असते, 70. तर सचिनने त्यांना विचारले की सर, इतकी कमी का सांगता? ब्रॅडमन हसले आणि म्हणाले, अरे मी आज 90 वर्षाचा आहे ना, आज बॅट धरली तर तेवढीच असेल. सचिनला असं म्हटलं की अरे एक काम करायचंस, आणखीन एक प्रश्न विचारायचास, भारतीय गोलंदाजांच्या विरोधात खेळली तर किती असती? कदाचित त्यांनी 110 सांगितली असती. तर असे हे सर डॉन ब्रॅडमन आणि अनेक किस्से आहेत. आता आणखीन काही थोडंफार आपण 1-2-4 प्रश्न घेऊ आणि मग मला असं वाटतं की आपण ही चर्चा थांबूया. मला प्रश्न इथे दिसतोय की सौगंध देशमुख, भारताने गेल्या काही महत्वाच्या सिरीजमध्ये फायनल किंवा सेमीला पराभव पत्करावा लागलाय. खेळाच्या कौशल्याबद्दल कोणती मानसिक कौशल्य कमी पडतात असं तुम्हाला वाटतं? खरं असं असतं की एक सगळ्यात शेवटची जी मॅच असते, म्हणजे आपण त्याला जे लागणारा किलर इन्स्टिंक्ट असतो आणि त्यावेळेला एकही चूक चालत नाही. त्या चुका आपण केल्या. म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध जी आपण इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपच्या वेळेला मॅच हरलो, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण खरं तर पहिल्या 3 ओव्हर्समध्येच हरलो असं मला आधी सुरुवातीला वाटलं, कारण एकाच स्पेलमध्ये आपले सगळे बॅट्समन आत गेले. पण तरी सुद्धा जडेजाने तुम्हाला मॅच आणून दिली. कुठेतरी मनात एक आशा होती, पण धोनीने मनातून ती मॅच खरंच घालवली होती का? कारण तो पूर्वीचा धोनी दिसला नाही. पूर्वीचा धोनी दिसला असता तर कदाचित एक षटक राखून आपण ती मॅच जिंकली असती. कुठेतरी मानसिक जी ताकद असते ना, ती मानसिक ताकद कमी पडली असं मला वाटतं त्यावेळेला, आणि त्यामुळे आपण ह्या मॅचेस हरतो. आणि ही किती महत्वाची असते हे तुम्हाला फायनल मध्ये दिसलं असेल, ज्या पद्धतीमध्ये स्टोक्सनी बॅटिंग केली त्या शेवटच्या ओव्हर्समध्ये आणि रन्स केले आणि इंग्लंडला जिंकून. हा फरक सगळ्यात महत्वाचा आहे असं मला वाटतं. कोणाचा प्रश्न आहे? बीसीसीआय प्रेसिडेंट सौरभ गांगुलीकडून काय अपेक्षा? अभिषेक रिसबूड, cricket has become very batting oriented. Neither pitches nor size of grounds help bowlers and field restrictions. Yes. वन डे आणि T20चा विचार केला तर इट हॅज बिकम अ बॅटिंग ओरिएंटेड. सगळेच जे रेस्ट्रिक्शन्स आहेत तुम्ही गोलंदाजांवर घातलेले आहेत, यात काही प्रश्नच नाही. पूर्वी तरी म्हणजे सचिन खेळत होता त्यावेळेला निदान बॉल बदलत नव्हते, अगदीच खराब झाला तर शेवटी बदलायचे. आता तुम्ही 2 बॉलने खेळता. आता 2 बॉल म्हणजे 25-25 ओव्हर. आपण जर वन डेचा विचार केला तर 25 ओव्हरमध्ये बॉल खराब होत नाही, म्हणजे रिव्हर्स स्विंग गेला, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की बॉल शेवटपर्यंत टणक राहतो आणि तो टणक राहिल्यामुळे जास्त स्ट्रोक्स तुम्हाला मारता येतात. बॉल मैदानावर पूर्वीच्या मॅचेस जर तुम्ही आठवलं तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा बॉल जुना व्हायचा आणि खराब व्हायचा त्यावेळेला स्ट्रोक्स मारणं, दूरवर मारणं फार कठीण व्हायचं, कारण बॉल त्याला नवा लागतो, टणक लागतो, तो राहिलेला नाही. त्यामुळे आता धावा वेड्यासारख्या वाढलेल्या नाही. आता 300 सुद्धा नुसती चेसेबल नाही तर आपल्याला असं वाटतं की आरामात चेस करू शकतो. 350 असेल तर मग आपण विचार करतो की अरे काय हे होणार की नाही. मला आठवते की जावेद मियांदादनी जी मॅच जिंकून दिली होती त्यांना शारजाची, त्या 260 रन्स का 253 आपण केलं होतं आणि आम्हाला वाटलं होतं की आपण जिंकलो म्हणून ती मॅच. त्या काळात तेवढा स्कोर सुद्धा खूप हे होता. सांगायचा मुद्दा काय की खरंच झालं, पण त्यातून एक चांगली गोष्ट झाली आहे. तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गोलंदाज बदलले आणि गोलंदाजांनी सुद्धा स्वतःच्या नवीन ट्रिक्स आणल्या. त्यांच्यावर जितकी बंधनं लादली ना, त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या. हे जे आजचे जे सगळे नवीन बॉल आलेले आहेत, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही कॅरम बॉल म्हणा किंवा बॅक ऑफ द हँड म्हणा किंवा काय स्लोअर बाउन्सर,
स्लोअर यॉर्कर, हे ज्या सगळ्या ज्या युक्त्या आहेत ह्या गोलंदाजांना त्यामुळे मिळाल्या. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला आम्ही कसोटी क्रिकेट बघत होतो त्यावेळेला यॉर्कर, स्पिन, टर्न आणि स्विंग ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या. अर्थात त्यावेळेला सुद्धा एखादा वेस्ट इंडिजच्या रॉबर्ट सारखा बॉलर हा एक स्लो बाउन्सर मारायचा, एक फास्ट बाउन्सर मारायचा, यॉर्कर्स टाकायचे. पण हे जी विविधता आली आहे ना गोलंदाजी ती त्यामुळे आलेली आहे. त्यामुळे ह्यातून पण सुद्धा वाईटातून एक जर चांगला कॉन्ट्रीब्युशन कुठे झालं असेल तर त्या बाबतीत झालंय असं मी म्हणतो. जतीन परांजपेला खूप कमी संधी दिली असं वाटत नाही का? हो, कदाचित दिली, पण तो काळ वेगळा होता. त्याच्याबद्दल काही सांगणं किंवा बोलणं हे आता तितकंसं उचित होणार नाहीये. पण असे अनेक क्रिकेटपटू आहेत की त्यांना जेवची संधी मिळायला पाहिजे होती. अमोल मुजुमदार आहे की त्याला संधीच मिळाली नाही विचारायला, सगळं शक्य असून सुद्धा. आणि आपल्याला अजून एक 10 मिनिटं 15 मिनिटं आपल्याला आता बोलायचंय. त्यामध्ये मंदार जोशी याने विचारलं, सर आत्ताचे आणि आधीचे नियम वेगळे आहेत, तर सचिन कोहली यांची तुलना करणं योग्य आहे का? खरं तर मी ह्या प्रश्नाचा अपेक्षा पहिलाच बॉलला करत होतो, पण ती आलेली नाहीये. अयोग्य आहे मी एवढ्यासाठी म्हणेन की जसं मी तुम्हाला आता सांगितलं की वन डेचा विचार करता करता वन डेचे रूल्स बदलत गेले. खरं तर आधीच्या काळी म्हणजे जेव्हा वन डे सुरू झालं, पहिले 2 वर्ल्ड कप 87 पर्यंतचे, त्यावेळेला सर्कल बिलकल भांडून नव्हते. पहिल्या सुरुवातीच्या वर्ल्ड कप मध्ये तर 60 ओव्हर्स होते, नंतर त्या 50 झाल्या. हळूहळू रिस्ट्रिक्शन वाढत गेली. ऑस्ट्रेलियामुळे तर सर्कल आलं. सर्कल आल्यामुळे ओपनिंग बॅट्समन आक्रमक होऊ खेळायला लागले आणि या सगळ्या बदलल्या. सचिन तेंडुलकरच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला तो खालच्या क्रमांकावर खेळत होता त्यावेळेला त्याला रन्स मिळाले नाहीत, पण जेव्हा तो ओपनर झाला त्यावेळेला त्यांनी त्याचा पूर्ण फायदा उठवला. आणि जर तुम्ही सचिन सारखा बॅट्समन जेव्हा पहिले 10 ओव्हर्स टिकायचा, त्याच्यानंतर पुढे त्याला शतक ठोकणं हे अक्षरशः तो त्याच्यात म्हणजे त्याला अंगवळणी पडलं होतं अशी तो बॅटिंग करायचा आणि शतक ठोकायचा. पण जसं मगाशी मी म्हटलं की नियम बदलले, कारण त्या काळामध्ये 2 चेंडू नव्हते, एकच चेंडू होता. शेवटी शॉट मारणं फार कठीण पडायचं. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये खूप बदल केला. 4 फिल्डर म्हणजे तुम्हाला नुसत्या गॅप्स दिसतात, म्हणजे तुम्हाला फक्त चेंडू प्लेस करायचा आहे आणि चांगला बॅट्समन ते करू शकतो. अर्थात विराट आणि त्याच्यामध्ये जेव्हा पुढची जनरेशन आली म्हणजे T20ची जनरेशन, त्यामध्ये काय झालं की बॅट्स बदलल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर बॅट्स बदलल्या. तुम्ही जुनी बॅट बघा आणि आजची बॅट बघा. मी तुम्हाला म्हणतो की सुनील गावस्करनी 771 रन केल्यात ना, ती बॅट मी एका कार्यक्रमात दाखवली होती. हल्लीची मुलं टेनिस नाही खेळणार त्या बॅटने, अशी ती बॅट होती. आणि त्या बॅटला एकच टवका होता, म्हणजे कुठेतरी पहिल्यांदाच एकच बॉल त्याच्या एजला लागला होता असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्या बॅट बद्दल आज बॅटची साईज, बॅट्सचा स्ट्रोक नुसता लावला तरी षटकार मिळतो, मिस टाइम षटकार जातो. आणि हे टोटली बदलत गेले त्या काळापासून. फिटनेसचा जो कन्सेप्ट होता तो बदलत गेला. आज विराट कोहली हा प्रचंड फिट वाटतो कुणाहीपेक्षा. त्याचे फोरआर्म्स बघा, त्या फोरआर्म्सनी तो षटकार म्हणजे सुरुवात जरी त्याने हळू केली तरी तो आरामात मोठे फटके मारू शकतो. हा सगळा बदल क्रिकेटचा झालेला आहे. त्यामुळे या दोघांची तुलना करताना दोघांवर अन्याय होत नाही असं मला वाटतं. सचिनने त्या काळात जे केलं ना त्याचा ग्रेटनेस होता. विराट करतोय तो विराट करतोय. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, पुन्हा एकदा सुनील गावस्कर की मला भागवत चंद्रशेखर आपला ग्रेटेस्ट विनून म्हणाला होता, म्हणाला पप्पू 10,000 runs in that era was not an easy thing. Only Sunil could do it and he did it. तुम्ही त्या काळात जाऊन विचार करायला पाहिजे त्या खेळाडूचा. म्हणूनच असं म्हणतात ना की वेगवेगळ्या काळातले जे खेळाडू आहेत ना त्यांची तुलना तुम्ही करू. स्टॅटिस्टिकली तुम्ही काही करू शकता. स्टॅटिस्टिकली विचार केला तर तुम्हाला असं वाटेल की आजचे सगळेच बॅट्समन ग्रेट आहेत, कारण पूर्वीच्या लोकांना संधीच मिळाली नाही. तर त्यामुळे तसा विचार न करता त्या काळात जाऊन पाहायला पाहिजे आणि एक असा विचार ठेवला पाहिजे की त्या काळामध्ये आज जर समजा विराट कोहली सुनील गावस्करच्या काळात गेला असता तर तोही चांगला खेळला असता. आपण असा काय विचार करावा की तो चांगला नसता खेळला. सुनीलला आजच्या काळात ठेवलं तर सुनील वन डे मधला उत्कृष्ट, कारण सुनीलकडे सगळ्या प्रकारचे फटके होते, फक्त त्या काळात त्यांनी ते वापरले नाहीत, मारले नाहीत. हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तुलना नको. दोघेही महान फलंदाज आहेत, दोघांनी आपल्याला भारताला जिंकून दिलेले
आणि आपल्याला कॉलर टाईट करायला पाहिजे की एवढे 2 मोठे फलंदाज भारताने ताबडतोब, म्हणजे खरं तर सुनील गावस्कर गेला, सचिन आला, सचिन गेला आणि विराट आला, आणि काय हवे. आता आणखीन एक शेवटचे 2-3 प्रश्न घेतो मी. कांगाली आणि इम्पॅक्ट ऑफ मुंबई क्रिकेट. पुरुषोत्तम मित्र होते, खूप मोठा इम्पॅक्ट होता. म्हणजे कांगाली ज्या वेळेला ही सुरुवातीला सुरू झाली ना, त्यावेळेला त्याच्या मागचा हेतू असा होता की आपण त्या काळामध्ये इंग्लंडला जायचो, वेट विकेट्सवर खेळायचो आणि हरायचो, कारण आपल्याला वेट विकेटची सवय नसायची. 1936, 1946, 1952 या सालात आपण इंग्लंडला जाऊन, किंवा 1959 मध्ये जाऊन आपल्याला काही परफॉर्मन्स देता आला नाही, 67 साली. तर आपल्या फलंदाजांना वेट विकेटवर खेळायची एक संधी मिळावी, आणि तो एक त्याच्या मागचा हेतू होता. दुसरी गोष्ट की पावसाळ्यात क्रिकेट नसतं, तर पावसाळ्यात सुद्धा फलंदाजांना, गोलंदाजांना एक त्यांना गेम मिळावे, खेळता यावं, बॅट हुंकता यावी, ही त्याच्या मागची एक भूमिका होती. आणि ड्राईंग विकेटवर खेळणं ही सोपी गोष्ट नसायची, कारण एक तर गवत प्रचंड वाढलेलं असायचं, शॉट्स मारणं फार कठीण व्हायचं, खेळपट्टी जर ओली असेल आणि ती हळूहळू ड्राय होत गेली तर बॉल वरती चढायचे, खाली जायच्या, बऱ्याच काही गोष्टी व्हायच्या. ह्याचा इम्पॉर्टन्स हळूहळू कमी एवढ्यासाठी झाला कारण क्रिकेट बदललं, म्हणजे नंतर विकेट्स कव्हर व्हायला लागल्या, त्याच्यामुळे वेट विकेटवर खेळणं हा भाग त्याच्यातून निघून गेला, आणि मग बऱ्याच गोष्टी झाल्या. पण त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी झाली की क्रिकेट खूप वाढलं. त्यामुळे पूर्वी जे सगळे महान फलंदाज त्या काळातले जे क्रिकेटपटू होते, जे कसोटी खेळायचे, ते कांगालीक सुद्धा खेळायचे. पॉल उमरीगर खेळायचा, मांजरेकर खेळायचा, गुप्ते खेळायचा, रमाकांत देसाई खेळायचा, बापू नागरी खेळायचे, वाजित वाडेकर खेळायचे, सगळे खेळायचे ते. पण त्याच्यानंतर आजचे जे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना क्लबसाठी पण द्यायला वेळ नाही, त्यांना मुंबईसाठी द्यायला वेळ नाही, तर त्या क्लबमध्ये कुठे खेळणार. क्लब तर कुठे सुरुवात झाली, म्हणजे छोटं घरटं, आता त्या महालात गेलेले आहेत, तर त्या छोट्या घरट्या कोण वळून बघणार, ही गोष्ट झालेली आहे. म्हणून तो जो इम्पॅक्ट होता ना, हा इम्पॅक्ट कमी झाला. दुसरा आणखीन एक महत्वाचा कांगालीचा इम्पॅक्ट असायचा की हे जेव्हा खेळाडू खेळायचे त्यावेळेला त्यांच्याबरोबर नवीन खेळाडू खेळायचे. ज्यावेळेला नवीन खेळाडू खेळतो, समजा मी एक नवीन खेळाडू आणि मी चक्क गावस्कर बरोबर किंवा तेंडुलकर बरोबर खेळतो, तर मला त्याच्याकडून 4 गोष्टी शिकता यायच्या. समोरच्या बाजूला उभे राहून की हा काय करतो, काय नेमकं करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, हे जे शिक्षण हे असं फुकटचं मिळणारं शिक्षण होतं. तो म्हणतो हे शिक्षण अतिशय महत्वाचं असतं. एक मॅच आठवते मला, 1991 सालची, कांगालीत नव्हती, एक टुर्नामेंट होती, आणि त्या टुर्नामेंट नंतर मी आणि सुनील गावस्कर, विनोद कांबळी आणि मला असं वाटतं समीर दिघे, आम्ही गप्पा मारत होतो. सुनील फक्त असा एक टॉवेल गुंडाळून होता आणि ते दोघे जण त्यांना प्रश्न विचारतो आणि मी मध्ये मध्ये प्रश्न विचारतो. तुम्हाला सांगू, सुनील जे बोलला ना, तो ज्ञानकोश होता, आणि हे त्यांनी जर ऐकलं किंवा त्यांना माहिती असेल तर ते सांगतील. म्हणजे आपण नॉन स्ट्रायकर एंडला जायचं कसं, विश्रांती कशी घ्यायची, मग जर एखादा बॉलर आपल्याला जमत असेल तर मग आपल्या पार्टनरला कसं सांगायचा, किंवा बॅटिंगला येताना कोणाचा हात जास्त चांगला आहे, कुठला फिल्डर काय आहे, याचा पूर्ण विचार कसा करायचा ना, हे त्याने ते सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कांगालीकला क्लबमध्ये जेव्हा या सगळ्या मंडळींबरोबर खेळायचा ना, त्यावेळेला तुम्हाला शिकायला यावं. म्हणून तुम्हाला जाणवेल की मुंबईचा कुठलाही क्रिकेटपटू हा महान नसला तरी तो बेसिक्स मध्ये कधी कच्चा नसतो. जर मुंबईचा क्रिकेटपटू बॅट घासतच जाणार क्रीजमध्ये, तो बॅट हातात ठेवून दुर्बिणीसारखी खेळणार नाही. ज्या सगळ्या रन काढताना एका हातातली बॅट दुसऱ्या हातात तो बरोबर ठेवणार, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याने या सगळ्यांना पाहूनच केलेल्या असतात, आणि त्या तशा असतात. म्हणून मुंबईचे क्रिकेटपटू, विशेषतः फलंदाज, हे महान होतात, महान ठरतात. तीच गोष्ट गोलंदाजांची आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे मुंबईने दुर्दैवाने जास्त गोलंदाज दिले नाहीत आणि हे फलंदाज दिले, असं मला असं वाटतं. की आता आपण भविष्य 2-3 गोष्टी आता 2च शेवटच्या प्रश्न बघू. त्यातला एक आहे, हर्षल आल्पे, धोनीच्या भविष्याबद्दल काय वाटतं? सांगता येणं कठीण आहे. मला असं वाटतं की धोनीने निवृत्तीच्या अत्यंत जवळ आलेला आहे आणि याची जाणीवही त्याला झालेली आहे असं मला वाटतं. फक्त तो वाट बघतोय की आपण एक अपॉर्च्युन मोमेंट, की कधी आपल्याला निवृत्त होईल. जसा आपण एक सोनेरी क्षण सचिन तेंडुलकरकडे फेकला, त्याला दिला, तसा सोनेरी क्षण खरं तर धोनीला द्यायला पाहिजे.
कारण धोनीचं सुद्धा वन डे क्रिकेटमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना ते प्रचंड ग्रेट आहे असं म्हणायला पाहिजे. आजही यष्टीरक्षक म्हणून तो खूप चांगला आहे, पण ती बॅटिंग, ती तडफ, जसं मगाशी म्हटलं की ती ती जी थोडीशी गोष्ट धोनीची कमी पडली त्या सेमी फायनलमध्ये, नाही तर आपण ती फायनल मारली असतो. पूर्वीचा धोनी असता तर आपण 1 षटक राखून पण ती मॅच जिंकली असती. तर तो धोनी आता हळूहळू विझत चाललेला आहे. प्रत्येक गोष्ट शेवटी किती असतील की मेणबत्ती ही कधी ना कधीतरी विझते, पण त्याला देताना एक संधी द्यायला पाहिजे. जशी संधी आपण सचिन तेंडुलकरला दिली, तशी एखादी मॅच, तसं एखादी गोष्ट, आणि तो मोठा ग्रँजर, तो मोठा कॅनव्हास जर धोनीला दिलं ना तर बरं वाटेल. तुझा आवडते फलंदाज आहे? तुमचा आवडता फलंदाज आणि कोण? कठीण आहे सांगायचं. असा एकच नाही, पण मी ह्या सगळ्या फलंदाज आणि गोलंदाजांवर वेगवेगळ्या काळातलं प्रचंड प्रेम केलंय. आणि मग ज्यांना पाहिलंय त्याच्यामध्ये सर गारफील्ड सोबर्स असेल, रोहन कराय असेल, विव रिचर्ड्स, तर दिलोजान, मग सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर. मी अजित वाडेकरला पाहता मी मोठे जातो. मी जर तुम्ही मला विचाराल की तुमचा सगळ्यात आवडता म्हणजे सगळ्यात लाडका प्लेअर कोण, तर मी डायरेक्ट सांगेन अजित वाडेकर. इतकं आमचं अजित वाडेकरवर प्रेम होतं. चंदू बोर्डे ज्यांची बॅटिंग आम्ही पाहिली, आणि अगदी अलीकडच्या काळातल्या ह्याच्यात सुद्धा मला एकच गोष्ट, मला एक दुर्दैव नेहमी वाटतं की तुम्ही नाव ऐकलं की नाही माहिती नाही आजच्या पिढीने, पण मी पीटर मे पाहिलं नाही ना, याचं मला खूप दुःख झालं. याचं कारण असं की विजय मांजरेकर, की ज्याचं ज्ञान म्हणजे तो काय मी तुम्हाला सांगणार, आणि त्याची बोलण्याची आणि स्टाईल सांगण्याची पण पद्धत असेल. त्याने मला एकदा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो, लहान होतो मी, तर त्यांना विचारलं की सर कुठल्या तरी एका प्लेअर बद्दल, तर त्याने मला विचारलं, तो जाऊन दे, तू पीटर मे पाहिलायस? मी म्हटलं नाही, ऐकलंय. मग तू बॅटिंग पाहिलेली नाहीस म्हणाला. म्हणजे तो खरोखरच किती मोठा प्लेअर असेल असं आपल्याला ह्याच्यातून जाणवतं. त्याचबरोबर गोलंदाजा बाबतीत स्पिनर्स, वेगवान गोलंदाज हे सगळेच आहेत. पण माझ्या दृष्टीने जर तुम्ही विचाराल की ग्रेटेस्ट प्लेअर कोण, म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, तर मला झोपेतून उठवलं तरी मी सांगेन सर गारफील्ड सोबर्स. मग तुम्ही मला इतर सगळे जेवढे तिकडचे ऑलराऊंडर्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही मला सांगाल, आजचे मागचे वगैरे, तरी ते सोबर्सच्या कमरेच्या वरती माझ्या दृष्टिकोनातून जात नाहीत. कारण सोबर्स तिथे गेल्यानंतर फक्त लक्ष सोबर्स कडेच जायचं. जसं अमिताभ बच्चनचा सिनेमा आल्यानंतर त्या शॉटमध्ये आपलं लक्ष अमिताभ कडेच जातं, दुसरीकडे जात नाही. मग आणखीन त्याच्याबरोबर हेमा मालिनी असो किंवा कोणी असो, तर तसं ते लक्ष फक्त सोबर्स जायचं. त्याचं एक बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, याच्यात तो कुठेही प्रत्येक गोष्ट घेतली तरी तो त्यातला महान प्लेअर होता. म्हणून सोबर्स 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 असं मी त्याला उत्तर देईन. मला असं वाटतं की आपण इथे थांबूया. पुन्हा एकदा आपण पुढच्या आठवड्यात आपण अशाच गप्पा मारूया. तुमचे प्रश्न असेच येऊन देत. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतं, आणि अधूनमधून या गप्पा आपण नक्कीच म्हणूया. तुमचं मत आम्हाला कळवा, तुमचे प्रश्न मला कळवा, आपण त्याची नक्की उत्तर देऊ. धन्यवाद. And stay home, stay safe.